आणि हा जो किल्ला आहे, या किल्ल्याचा हा जो दरवाजा दिसतोय, हा हत्ती दरवाजा आहे हा. आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी, हा जो हत्तीचा दरवाजा आहे, हा दरवाजा किती जड असेल तुम्हाला काय अंदाज आहे का? आणि 17व्या शतकातील किल्ला आहे बोलल्यावरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी जुन्नर येथे. तर आम्ही आता अहिल्यानगर कल्याण या रोडवरून चाललेलो आहे. आणि इकडे बघू शकता एकदम मस्त असं सह्याद्री माउंटेन रेंज आहे. आणि इकडे बघा आपली हक्काची लालपरी महारालेली आहे, या रस्त्याने चाललेली आहे. मस्त लालपरी नाव पण लिहिलेलं आहे. आणि खूप मस्त असा रोड आहे. या रोडचा आनंद घेत असं वातावरणाचं चाललेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर. तर चला आता जाऊया, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला कसा काय सीन आहे. आणि मित्रांनो, हा जो छोटा पिकअप आहे त्याच्या गाडीवर बघायला काढलेलं आहे, माझी पळते तुझी का जळते. अरे बापरे मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा रोड किती मस्त आहे, एकदम छान असा. आणि इकडे माउंटेन्स एकदम कोरीव काम झालेलं आहे त्यांचं. ऊन भरपूर आहे, उन्हात आम्ही चाललेलो आहे आज. मित्रांनो, हा रस्ता मध्ये मध्ये खूपच चांगला आहे आणि मध्ये मध्ये खूपच खड्डे आहेत. तुम्ही जर या रस्त्याने कधी आले तर एकदम सांभाळून या. त्या बाजूला तो एकदम सह्याद्री माउंटेन रेंज कशी मस्त दिसते अशी एकदम. हे बघा इकडे बोललो शिवनेरीला जाऊन येऊ, शिवजयंती पण आलेली आहे. चांगला मस्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे एक्सप्लोर केले पाहिजेत. असं सांभाळून या उन्हात आणत. हे बघा 19 तारखेला तुम्ही येणारच इकडे मला माहिती आहे, पण आम्ही आजच चाललो आहे. 19 तारखेला जास्त गर्दी असणार, त्याच्यापेक्षा बोललो आजच जाऊन जरा मस्त दर्शन वगैरे थोडा एक्सप्लोर करून येऊया. हो भाई, माळशेज घाटात पोहोचलोय मित्रांनो. आता बघू शकता माळशेज घाटात आलोय आम्ही. आणि पावसाळ्यात इथे मजबूत गर्दी असते, मजबूत. अच्छा, मॅपवरती आम्हाला सगळं आजूबाजूला ग्रीनरी दिसत होती, ती ग्रीनरी आता बघायला भेटते. नाहीतर पूर्ण सगळे वाळलेलेच गवत दिसत होते मधल्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यापासून. आणि इकडे बघा सह्याद्री माउंटेन रेंज आहे मित्रांनो. आता इथे खाली पण जाता येतं, थोडंसं खालून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, पावसाळ्यात इकडे एकदा यावं लागेल आपल्याला. पावसाळ्यात मस्त छान असं इकडं धुके वगैरे खाली म्हणजे, आणि इकडे असे छानसे असे झरे पावसाळ्यात वाहत असतात. हे जे वरती जे कडे कपारी दिसते ना भावांनो, हे बघा तुम्हाला दाखवतो असं. हे इथून कंटिन्यूस असं पावसाळ्यात धब 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 पाणी पडत असतं. हे बघा या जाळ्या वगैरे लावल्यात ना वरती, इथून ह्या सीनला एकदम मस्त असं पाणी वगैरे पडत राहतं नेहमी पावसाळ्यामध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता या रोडला किती छानसा असा रोड आहे. पावसाळा असो किंवा उन्हाळा, समर सीझन, रेनी सीझन, कोणता पण सीझन असला तरी पण भावांनो या रोडवरती ट्रॅव्हल करण्यात खूप आनंद येतो असं म्हणजे. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी इथून फक्त 30 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. तर आपल्याला आता किल्ल्यावर जायचं आहे, शिवनेरी किल्ल्यावरती मस्त एक्सप्लोर करायचे. तोपर्यंत तुम्ही हा माळशेज घाट काय करा. आणि इकडे तो आता तिथे समोर बोगदा आहे, तिथं तुम्हाला झूम करून दाखवतो मी. या बोगद्यामधून आपल्याला आता जायचं आहे. पावसाळा असो किंवा हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, आपले मित्र जोडीलाच असतात. मित्रांनो, आता नाणे घाटातून चाललोय आम्ही. सो घाटात खड्ड्यात घाट असा प्रवास चालू आहे आमचा. आणि समोर झाडाखाली म्हशी आहेत की गाई आहेत काय बघतो, आम्हाला जरा जवळ जाऊन बघतो. हां, गाई थांबलेल्या आहेत. आणि हे बघा इकडे गाई थांबलेल्या आहेत और म्हशी भी आहे. दोनों भी है भाई, म्हशी और गाई दोनों भी है. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आता वाटेत आम्हाला जाताना रस्त्यामध्ये असं एक डॅम लागलेला आहे. आणि या डॅममुळे इकडे आजूबाजूचा परिसर एकदम असा ग्रीनरी आहे. जे शेतातलं जे लोकांनी धान्य पीक जे काय लावलेलं आहे ते एकदम असं ग्रीन असं दिसतंय. सो तर मी विचार करतोय, मागं ज्या पूर्ण रोडने आम्ही जो प्रवास केला त्या रोडने असं एकदम पूर्ण असं वाढल्यासारखं होतं. म्हणजे जास्त असं हिरवळ नव्हती, सुकलं होतं सगळं. पण जरा पिंपळगाव जोगा डॅम आहे आणि खूप मस्त असं तिथला सीन दिसतोय. इकडे रिसॉर्ट टाईप आहे मित्रांनो, असं इकडे राहायला वगैरे तिथे दिसतंय बघा. बोटिंग वगैरे असते इकडे. सुद्धा वातावरण येतं एकदम ग्रीन बघा. इकडे काय कांद्याची पात वगैरे काय लावलेली आहे, एकदम असं एकदम हिरवं पाणी पुरवठा होतं ना भावना, त्याच्यामुळे इकडचे शेतं अशी हिरवी आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सुरुवात केलेली आहे शिवनेरी या गडावर चढण्यासाठी. बघू शकता इकडे समोर वरती ऊन पण आहे. 3:30 वाजलेत. 3:30 वाजता आम्ही वरती चढायला सुरुवात केली. इकडे बघा शिवनेरी फोर्ट, शिवनेरी किल्ला. वरती जायला इकडून असं सरळ रस्ता आहे.
या रोडने खाली पार्किंग एकदम खालीच आहे, वरती इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकत नाही, रोडने पूर्ण चालतच जावं लागतं. तर मित्रांनो आता वरती जो आपल्याला जो वरती दरवाजा दिसतोय तो माझं नाव महादरवाजा आहे मित्रांनो. दरवाजापर्यंत आलो आहे. सीन बघू शकता तुम्ही किती मस्त असं दिसतंय, पूर्ण छान छान अशी झाडं वगैरे आहेत मित्रांनो. महादरवाजाचा जो हा इथला एक बुरुज, इथून वर जायला पण आहे पायऱ्या, वरती जाऊन पण व्ह्यू बघू शकता. पण आपण वर जात नाही आहे, आपण सरळ आता चाललो आहे वरती. तर मित्रांनो आतापर्यंत मी जास्त गडकिल्ले तर नाही केले, पण 3-4 केलेले आहेत. तर त्यापैकी सर्वात जास्त स्वच्छता मला शिवनेरी गडावर दिसते. आणि खाली पण आम्ही जेव्हा आता तिथे होतो, एंट्री मारत होतो, तेव्हा तिथे एक लेडीज बसली होती. ती बोलत होती की प्लॅस्टिकची बॉटल आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. जर तुम्ही प्लास्टिकची बॉटल जर तुम्ही आतमध्ये नेली, 50 रुपये डिपॉझिट आहे. ती बॉटल रिटर्न जर तुम्ही आतमध्ये आणली, आत नेऊन बाहेर जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते 50 रुपीज भेटत नाही. कारण गडकिल्ल्यावर आपण जातो आणि प्लॅस्टिक वगैरे बॉटल्स कचरा तिकडेच आपण टाकून येत असतो, त्याच्यामुळे 50 रुपीज डिपॉझिट घेतलेले असतात. जर तुम्ही ती बॉटल रिटर्न नेत नाही खाली, तोपर्यंत तुम्हाला ते पैसे वगैरे तुमचे भेटणार नाही. इकडे बघा यूज मी डस्टबिन वगैरे, हे फक्त आपल्याला शिवनेरी किल्ल्यावरच दिसतं, इतर किल्ल्यांवरती असं मला आत्तापर्यंत दिसलेलं नाही आहे. गणेश दरवाजापर्यंत पोचले आपण. हा बघा इकडे गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाला 2 बुरुज आहेत, वरती जायला आतल्या बाजूने आहेत, ते दाखवतो तुम्हाला. आणि हा इकडे समोर बघू शकता तुम्ही वडस डॅम आहे. आणि खाली एकदम असं ग्रीन शेतं वगैरे आहेत लोकांची, आणि पाणी असल्यामुळे आजूबाजूला खूप छान असं वातावरण आहे, हिरवं शेतं वगैरे. इथे एकदम तळे वगैरे, शेततळे वगैरे आहेत आणि खूप छान असं सीन आहे. आणि इकडे बघा आतमध्ये हे 2 दरवाजे आहेत. 2 गणेश दरवाजाला जिने आहेत वरती चढण्यासाठी, 2 पायऱ्या बुरुजापर्यंत वरती तिकडे जाण्यासाठी. तुम्हाला वर जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. विक्रम वर गेलेला आहे आता. तर थोडंच पुढं सरळ चालत आल्यावर मित्रांनो आता अजून एक दरवाजा लागतो इथे आपल्याला. तर या दरवाजाचं नाव काय बघूया आपण. पीर दरवाजा आहे इथे, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आत्तापर्यंत 2 दरवाजे लागले आणि हा 3रा दरवाजा होता. आणि पीर दरवाजातून आपण एंट्री मारल्यावर इकडे छानसा असा बगीचा आहे, गार्डन टाईप बनवलेलं आहे, फुल झाडं लावलेली आहेत एकदम मस्त अशी. आणि खूप प्रसन्न असं, एवढं दुपारी आलो आहे उन्हात तरी पण वातावरण खूप छान असं दिसते. थोडं ऊन लागतं आहे पण ओके. ह्या किल्ल्यावर तुम्हाला जागोजागी पिण्यासाठी असे लावून ठेवलेले आहेत, पाण्यासाठी पाणी पिण्यासाठी. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 1930 रोजी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या गडावर झालेला आहे. आणि आता येत्या 19 फेब्रुवारीला 2025मध्ये 395वी जयंती आपण साजरी करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची. सो त्यामुळे आम्ही आज 12 फेब्रुवारीला आजच आलो आहे. महाराजांचं इथे जन्मस्थान आहे म्हणून आपण थोडा इकडं फिरून येऊया. आणि किल्ला एकदम खूपच मेंटेन ठेवलेला आहे, एकदम स्वच्छता वगैरे खूप छान अशी ठेवलेली आहे. एक पण प्लास्टिकचं असं पिशवी वगैरे काय कचरा दिसत नाही आहे. सो आता आपण 3 दरवाजे क्रॉस केलेले आहेत. वरती जाऊन आता बघू अजून किती दरवाजे आहेत आणि किती वेळ लागतो आपल्याला वर जायला, ते सगळं आपण बघूया. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही किती छान असं शेतं दिसत आहेत. सगळं एकदम असे पीक बहरून आलेलं पीक दिसतं इकडं, बघू शकता. इकडे मला वाटतं जे पिवळं जे झालेलं ते गहू वगैरे असू शकतं, आणि जे ग्रीन आहे ते कांद्याची पात किंवा जे काय इकडं जे काय पिकत असेल, जे भाजीपाला असेल तो असू शकतो. मित्रांनो आता अजून एक दरवाजा येतोय वरती आपला, बघूया कोणता दरवाजा येतो, चला. आणि तो हाती दरवाजा आहे, तुम्हाला दाखवतो हाती दरवाजा. आणि हा 4था दरवाजा लागला आहे आम्हाला आत्तापर्यंत वर चढण्यासाठी. बघा हाती दरवाजापर्यंत आम्ही आलो आहे थोडा. हा बघू शकता तुम्ही हाती दरवाजा. तर मित्रांनो शिवनेरी किल्ला जो आहे तो 17व्या शतकातील एक लष्करी किल्ला आहे. आणि हा जो किल्ला आहे, या किल्ल्याचा हा जो दरवाजा दिसतोय, हा हाती दरवाजा आहे हा. आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी, हा जो हत्तीचा दरवाजा आहे, हा दरवाजा किती जड असेल तुम्हाला काय अंदाज आहे का? मला पण नाही माहिती, की मी असा लोटतोय का, माझ्यात तेवढा काही ताकद नाही आता सध्या, पण थोडासा हालतोय. आणि याचं वजन भरपूर असेल, एकदम हेवी लाकूड वापरलेलं आहे. ज्याला जे वापरलेलं ते लाकूड इथे एक दगड लावला आहे, कारण का जे येतात लोक ते काय करतात, दरवाजा असा लोटतात आणि दरवाजा लावून घेतात आणि येताना असं दरवाजा उघडताना अशी रील वगैरे शूट करतात. त्यामुळे असं काय करू नका भावांनो. एकदम महाराजांची आपलं हे सोनं आहे, ह्याला जपलेलं आहे, तसं मेंटेन केलेलं आहे भरपूर. तर मित्रांनो इकडं पुढे हा जो हा मार्ग आहे, ह्या मार्गाला कोण जास्त जात नाही, लोक सरळ येतात वरती जातात. इकडे शिवाई देवीचं मंदिर आहे,
आणि शिवाई देवीचा जो इतिहास आहे तो तुम्हाला सांगतो पुढे गेल्यावर, ज्या इकडे तुम्हाला दाखवतो शिवाई देवी मंदिर. तर मित्रांनो, आता शिवाई मंदिर जे आलेले आहे, शिवाई देवीचं मंदिराची जी हिस्ट्री, जेव्हा राजमाता जिजाऊ या गर्भवती होत्या तेव्हा त्यांनी या देवीच्या मंदिरात त्यांनी असं हे देवीला नवस केला होता की देवी, मला जर मुलगा झाला तर मी त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवेल. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्या मुलाचं नाव शिवाजी असं ठेवलेलं आहे. सो आज आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतोय. आणि पादत्राणे येथे काढा सांगितलेलं आहे, चपला इथे काढून आतमध्ये जाऊ शकता तुम्ही. गडाचा 5वा दरवाजा म्हणजे शिवाई दरवाजा. आत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे शिवाई देवी मंदिरात. शिवाई देवी मंदिरातील जी मूर्ती आहे शिवाई देवीची, ती खूपच छान आणि सुंदर अशी आहे आणि त्यात एक छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती देखील आहे. शिवनेरी गडावरील 6वा दरवाजा म्हणजे मेणा दरवाजा. रचनात्मकदृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत. दरवाजानंतर लगेचच येतो तो 7वा दरवाजा म्हणजे शेवटचा दरवाजा, आपला कुलूप दरवाजा. जो आकार आहे तो कुलुपासारखा आहे, सो त्याच्यामुळे ह्याला कुलूप दरवाजा असे म्हटले जाते. कुलूप दरवाजा आपण क्रॉस केल्यावरती आपल्याला अंबरखाना म्हणून लागतं इथे. अंबरखाना हे 15 ते 16व्या शतकात बांधलेलं आहे आणि धान्याचे कोठार किंवा धान्य आपले जे ठेवण्यासाठी बनवलेली ही जागा आहे आणि 32 खांबांनी बांधलेली ही जागा आहे. आत बघू शकतो आपण अंबरखाना कसा आहे काय. थोडाफार दाखवतो तुम्हाला मी आतमध्ये अंबरखान्याचा व्ह्यू. हे बघा, हा आहे अंबरखाना. इकडे धान्य वगैरे ठेवण्यासाठीची जागा असायची 15 ते 16व्या शतकात. तर हा आहे अंबरखाना आणि आपण आता बरेच वरती आलेलो आहोत. बरंच बोलण्यापेक्षा एवढा पण वरती नाही आलो, पण ठीक आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण शिवनेरी किल्ल्यावरती येतो तेव्हा आपल्याला जागोजागी अशा पाण्याच्या ज्या टाक्या बघायला भेटतात, ज्या आता कवर करून ठेवलेल्या आहेत जाळ्या वगैरे लावून वरती. आणि पाणी आतमधलं थोडं खराब झालेलं आहे बऱ्यापैकी, त्याच्यात घाण जमलेली दिसते झाडांचा पाला वगैरे पडून. तर मित्रांनो, जो अंबरखाना होता, धान्याची जी कोठार होती, तिथून पुढे सरळ हा असा रोड आहे. इकडे बघा, तुम्हाला दाखवतो. आपल्याला इकडे कमानी मस्जिद दिसते समोर, शिवजन्मस्थळ. आता ही कमानी मस्जिद आपण बघूया. हे इकडे कमानी मस्जिद आहे मित्रांनो आणि याच्या बाजूला 2 मिनार आहेत आणि मध्ये जो घुमटाकार असं विटांनी बनवलेली ही जागा आहे. आणि शिवकुजच्या उत्तरेकडील बाजूस दगडी कमानी मस्जिद आहे आणि इसवी सन 1616 ते 17 साली बुऱ्हान निजामशहा तिसराच्या कारकिर्दीत बनवली गेलेली ही मस्जिद असून हिच्या दोन्ही बाजूने मिनार आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्जिदच्या समोरच कोरीव पाण्याची टाकीचे बांधकाम केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मस्थळ झालेलं ठिकाण इथे आणि इथे आतमध्ये हा जो गेट आहे तिथे पाळणा घर आहे आतमध्ये, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे. आणि आज काही गर्दी नाही आहे इथे. चला तर बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा. इकडे पुढे एक बदामाची टाकी आहे, तो व्ह्यू पण येतो, तुम्हाला दाखवतो मी. कारण याचा जो आकार जो आहे तो बदामासारखा आहे, सो त्यामुळे बदामाची टाकी इथे आहे. याच्यात पाणी वगैरे नाही आता. ही बदामाची टाकी नाही, बदामी टाकी आहे. याचा आकार जो आहे तो आपल्या बदामासारखा आहे, सो त्यामुळे ही बदामी टाकी, याच्यात पाणी नाही आता. आणि मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जुन्नर तालुका आहे हा इकडे समोर आणि खूप छान असा व्ह्यू दिसतोय जुन्नर तालुक्याचा इकडनं जेजुरी किल्ल्यावरून. आणि जुन्नर तालुक्यात खूप असं लेण्याद्र वगैरे तिकडे जे समोर तिकडे गणपतीच्या लेण्याद्र वगैरे आहेत. फिरण्यासारखं खूप काय काय, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आजूबाजूला पण फिरू शकता. किल्ल्यावरती ट्रेक करायला एवढा काही वेळ लागत नाही, 1 तास लागतो. वरून खाली जायला 1.5-2 तास पकडा. 2 तासात वर जाऊन खाली येणार तुम्ही 2 तासात.
कडेलोट पॉईंट आहे या बाजूला. आता आपण कडेलोट पॉईंटकडे जाऊया. तर मित्रांनो, हा इकडे समोर कडेलोट पॉईंट आहे. हा बघा, जे गद्दार लोक होते त्या गद्दार लोकांना कडेलोट पॉईंटवरून इकडनं ढकललं जात होतं खाली. आणि ह्या कडेलोट पॉईंटवरून मित्रांनो, ह्या कडेलोट पॉईंटवरनं जे गद्दार लोक जे होते स्वराज्यामध्ये, त्यांना इथून ह्या कडेलोट पॉईंटवरून इथनं खाली ढकललं जात होतं. खाली तुम्ही व्ह्यू बघू शकता कडेलोट पॉईंटवरून. इथून खाली लोटल्यावर त्याचं काय होत असणार हे तुम्हाला चांगलंच समजलं असेल, काय होत असेल आणि काय नाही ते. तर मित्रांनो, आता सनसेट होत आलेला आहे. थोडा सनसेट व्ह्यू घेऊया आपण आता इथून. इकडे आता सनसेट होणार आहे. तर आजचा असा छानसा सनसेट आपण कडेलोट पॉईंटवरून इकडनं बघू. थोडा पूर्ण दिसणार नाही आपल्याला, कारण डोंगरांच्या आड तो निघून जाणार आहे. प्रॉपर सनसेट अजून व्हायला टाईम आहे. फक्त तो डोंगरांच्या आड जाताना दिसेल आपल्याला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करा. जय शिवराय.